ही है जो बचाता हमें, परम पिता की हम स्तुति गाए। वो ही है जो बचाता हमें, सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। धन्यवाद उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में। धन्यवाद उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में। संगीत गाकर खुशी से मुक्ति की चट्टान को जय ललकारे। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें, सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें, वो ही है जो बचाता हमें, वो ही है जो बचाता हमें। प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त केंद्रित कुटुंबाची गुरुकिल्ली ह्या नोवेनाचा आजचा 8वा दिवस. मला आशा आहे की ह्या निरूपणाद्वारे, प्रेज अँड वर्शिपद्वारे आणि देवाच्या आशीर्वादानं आपली कुटुंब समृद्ध होत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचं निरूपण करण्यासाठी आपल्यामध्ये आपणा सर्वांचे परिचित डॉक्टर सुभाष डिसोजा हे शील्ड ऑफ फेथचे अतिशय सक्रिय असे सभासद, ज्यांच्या कपल्स रिट्रीटमध्ये जे मार्गदर्शन केलं जातं त्यामुळं अनेक जोडप्यांना आपलं वैवाहिक जीवन जगण्यासाठी फार मोठी मदत होत आहे. आणि वसी सर्व्हिस ऑफ कम्युनियनचे सेक्रेटरी हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आजचा त्यांचा विषय आहे दुर्बलतेमध्ये धर्मगुरूंची साथ सोबत आणि मार्गदर्शन आणि सहभागिता ही कशी महत्त्वाची आहे. हे पोप फ्रान्सिस यांनी आमोरिस लेतेत्सिया ह्या परिपत्रकामध्ये अधोरेखित केलेलं आहे. ते आपल्या शैलीमध्ये हे आपल्यासमोर सादर करणार आहेत आणि मला खात्री आहे की तुम्हाला ते नक्कीच आवडेल आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आपली वैवाहिक जीवनं ही समृद्ध होतील. त्याचबरोबर साक्ष देण्यासाठी पापडी धर्मग्रामातील शिल्पा डिसोजा आपल्यामध्ये हजर आहेत. अतिशय प्रभावी अशी त्यांची साक्ष आहे. आपण ती नक्कीच ऐकावी आणि मला खात्री आहे की त्याद्वारे आपल्याला देखील प्रेरणा मिळणार आहे. त्याच पॅरिशमध्ये सध्या कार्यरत असलेले फादर ब्रायन डायस हे शेवटचा साक्रमेंताचा आशीर्वाद देणार आहेत. त्या अगोदर प्रेज अँड वर्शिप करण्यासाठी आपल्यामध्ये भुईगावचा प्रार्थना संघ उपस्थित आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रेज अँड वर्शिप घ्यावी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण पवित्र आत्म्याच्या सणाची तयारी करत आहोत आणि त्या निमित्ताने आयोजित केलेल्या आजच्या या नोवेनाच्या प्रार्थनेमध्ये आपण मोठ्या तन्मयतेने सहभागी झालेलो आहोत. ही सुंदर संधी आपल्याला त्या विधात्याने दिलेली आहे. ही सुंदर वेळ परमेश्वराने आपल्यासाठी राखून ठेवलेली आहे आणि ही वेळ परमेश्वर नक्कीच आशीर्वादित करणार आहे. या श्रद्धेने आपण ही प्रार्थना
प्रभूला समर्पित करूया. शुद्ध हृदयाने प्रभूला स्तुती आराधनेचा यज्ञ देता यावा म्हणून क्षणभर शांत होऊया. आपलं मन स्थिर करूया. मनातले सगळे विचार, अस्वस्थता, अस्थिरता बाजूला ठेवूया आणि या क्षणी मी आणि माझा परमेश्वर ही भावना आपल्या हृदयात ठेवूया. आपला परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे. तो दयाशील आणि क्षमाशील परमेश्वर आहे. त्या जिवंत परमेश्वराकडे दयेची आणि क्षमेची याचना करूया. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो गॉड इज गुड ऑल द टाइम. ऑल द टाइम. गॉड इज गुड. होय, प्रभू परमेश्वर हा सर्व समर्थ आणि सनातन परमेश्वर आहे. तो राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू आहे. तोच आपल्या जीवनाचा निर्माता आणि नियंता आहे. प्रभू परमेश्वर हा सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. हालेलुया. तो आपल्यावर प्रेम करणारा, आपल्या गरजा पुरविणारा, आपली काळजी घेणारा आपला प्रेमळ पिता आहे. कारण आपल्या परमेश्वराला कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, खरोखर आज आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. त्याच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे. कारण या क्षणापर्यंत परमेश्वराने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. या क्षणापर्यंत आपण जे आहोत ते केवळ आणि ते केवळ प्रभूच्या कृपेमुळेच. प्रभूच्या कृपेशिवाय आपलं जीवन शून्य आहे. तोच आपला आधारस्तंभ आहे. त्याने आपल्याला जीवनाचा श्वास दिलेला आहे. त्याचं प्रेम या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या हृदयात त्यांनी ओतलेलं आहे. खरोखर आपला परमेश्वर दयाशील आहे. जिवंत प्रभू येशू ख्रिस्त आहे. सर्व स्तुतीस, सर्व सन्मानास पात्र असा परमेश्वर आहे. आणि म्हणूनच स्तोत्रकार उपकार स्तुतीचे गीत गात म्हणतो, परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हालेलुया, हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. हालेलुया, परमेश्वराचे गुणगान करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा. हालेलुया, त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा. हालेलुया, राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. हालेलुया, कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे. हालेलुया. सर्व देवाहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. हालेलुया. अशा या स्तुतीपात्र परमेश्वराला आपण जोरदार टाळ्या वाजवून नाचून गाऊन त्याची स्तुती करूया. थँक यू जीसस. हालेलुया जीसस. थँक यू लॉर्ड. प्रेज यू जीसस. आभारी येशू. तुझी स्तुती गातो प्रभू येशू. तुझा महिमा गातो. तुला धन्यवाद देतो. तू सर्व समर्थ आणि सनातन परमेश्वर आहे. थँक यू जीसस. हालेलुया. हालेलुया. टाळ्या वाजवून आपण We give you परमेश्वराला glory. Hallelujah. Hallelujah, Lord. Thank you, हालेलुया. Jesus. Praise you, Lord. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापाची आम्हाला क्षमा करीतो, पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो. सन्मार्गामध्ये
Lord. Thank you, Hallelujah, Lord Jesus. Jesus. We praise you, Almighty Lord Thank you, Jesus. You are Thank mighty. you, Jesus. You are worthy. You are आभार merciful, येशू. Lord, and तुला hallelujah, धन्यवाद Lord देतो. Jesus. तुझी स्तुती You are करतो. compassionate, Lord. तुझ्या We praise you, नावाचा महिमा Almighty करतो. Lord. We Thank thank you, you and we Jesus. give you praise. We Thank give you you, glory. Jesus. We give Thank you you, praise, Jesus. Almighty Lord Hallelujah, Jesus. Jesus. Hallelujah, आले Lord. We प्रभू thank आम्ही you, तुझे Father. आभार मानत We आहोत. praise you, Almighty Thank you, Lord Jesus. Jesus. Hallelujah, आभार Lord. येशू. Hallelujah, आभार Lord. येशू. Thank you, Jesus. Praise you, Lord. आपला प्रभू परमेश्वर या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता प्रभू आहे. Hallelujah. तो आपला आरोग्यदाता, मुक्तीदाता, शांतीदाता प्रभू आहे. Hallelujah. त्या प्रभू परमेश्वर आपल्या सगळ्यांना आरोग्य देणारा परमेश्वर आहे. Praise the Lord. 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेल्या त्या स्त्रीला प्रभू येशूने एका स्पर्शाद्वारे आजार मुक्ती दिलेली आहे. Hallelujah. 38 वर्ष पंगू असलेल्या त्या माणसाला प्रभू येशूने स्पर्शाद्वारे मुक्त केलेला आहे. Thank you, Jesus. वादळात सापडलेल्या त्या शिष्याना परमेश्वराने सुखरूप किनाऱ्यापाशी आणलेला आहे. Thank you, आज Jesus. जरी या महामारीच्या वादळात त्या नावेत आपण अडकलेलो असलो तरी परमेश्वर आपल्याला सुखरूप त्या किनाऱ्यापाशी आणणार आहे. कारण तो Hallelujah. परमेश्वर आपल्या सगळ्यावरती प्रेम करत आहे. तो आपल्या Hallelujah. परमेश्वर आपल्याला तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आहे. you, अशा त्या Jesus. परमेश्वराच्या महान उपकाराबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊया. Hallelujah, त्याला Lord गौरव देऊया. Jesus. Hallelujah, Thank you, Lord. Jesus. We praise you, Hallelujah, Almighty Lord Lord. We Jesus. give you glory. Thank you, We give you Jesus. praise, Praise Almighty you, Lord. You are Jesus. mighty. You are आभार worthy. येशू. Hallelujah, Lord. Hallelujah, Thank you, Jesus. Father. We praise you, Lord Jesus. होय माझ्या प्रिय Hallelujah, बंधू Lord. भगिनीनो, Praise you, Father. Thank you, Lord. आपला परमेश्वर तांबडा समुद्र दुभंगून आपल्याला यशस्वीपणे सुखरूपपणे पैलतरी नेण्यास समर्थ आहे. Hallelujah, या Lord करोना Jesus. महामारीतून तो आपल्या सही सलामत मुक्त करणार आहे. Praise you, या Lord. करोना विषाणूचा तो पूर्णपणे नायनाट करणार आहे. Yes, यावर Lord आपली Jesus. श्रद्धा आहे. Hallelujah. कारण आपला परमेश्वर दुःख सहनावर विजय मिळविलेला विजयी परमेश्वर आहे. Praise you, Lord मरणानंतर तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झालेला परमेश्वर आहे. त्याला कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. तो सर्व शक्यतेचा प्रभू आहे. असा हा परमेश्वर माझा देव आहे. तो माझ्या जवळ आहे. तो माझ्या समोर आहे. तो माझ्या बरोबर आहे. प्रभू येशूचं वचन आहे, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जीवनाच्या या कठीण परिस्थितीत, या प्रतिकूल परिस्थितीत परमेश्वर आपल्या बरोबर आहे. म्हणून आपल्याला कसलीही भीती वाटत नाही. अशा या प्रेमळ परमेश्वराला आपण जोरदार टाळ्या वाजवून नाचून गाऊन धन्यवाद देऊया. Thank you, Father Almighty Lord. We give you glory. We give you praise. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah, Lord. Thank you, Father. Praise you, Almighty Lord Jesus. तू महान प्रभू ईश्वराच्या सरास आहेस. Praise you, Lord. Hallelujah, hallelujah. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊ धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊ धन्यवाद देतो तुला. स्मरण करा त्याचे स्मरण करा, प्रभू उपकाराचे स्मरण करा. स्मरण करा त्याचे स्मरण करा, प्रभू उपकाराचे स्मरण करा. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊ धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊ धन्यवाद देतो तुला. त्यानेच निर्मिली धरती सारी, गाऊ गौरव गीत त्याच्याद्वारे. त्यानेच निर्मिली धरती सारी, गाऊ गौरव गीत त्याच्याद्वारे. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. त्यानेच पुत्रास पाठविले, त्याच्याद्वारे आमचे तारण केले. त्यानेच पुत्रास पाठविले, त्याच्याद्वारे आमचे तारण केले. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. Hallelujah, Lord. Thank you, Jesus. Thank you, We Jesus. praise you, Almighty Lord Praise you, Jesus. You are तू mighty राजांचा Lord. राजा तू आणि राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू प्रभूंचा प्रभू, आहेस. जिवंत तू देवाचा आमचा एकमेव पुत्र प्रेमळ आहेस. आहेस. तू तू
आमचा गड तू आणि त्या दुर्ग मेंढपाळ आहे. आहेस, तू आमचे प्रभू केंद्रबिंदू येशू, तू आहेस आमची प्रभू काळजी येशू. आम्ही घेणारा तुला उंचावत परमेश्वर आहे. आहोत जिवंत पाण्याचा उंचावितो झरा प्रभू येशू. येशू. हालेलुया लॉर्ड. तुझ्या नावाचा थँक यू महिमा लॉर्ड गातो. जीसस. होय प्रभू Praise येशू, Almighty Lord. अनंत असे उपकार तू आमच्यावर केलेले आहेत. Hallelujah. ते उपकार शब्दात व्यक्त करणे हे अशक्य आहे. Hallelujah. खरोखर त्या जिवंत परमेश्वराच्या चरणाशी या क्षणी आपण जाऊया. त्याला आपण आराधनेचा यज्ञ देऊया. तो राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू त्या विजयी परमेश्वराच्या चरणाशी नतमस्तक होऊया. पवित्र पवित्र परम मंगल विजयी इमॅन्युएल परमेश्वर त्याच्या चरणाशी लीन होऊया. त्याला शरण जाऊया. आपलं संपूर्ण जीवन त्या प्रभूच्या चरणाशी समर्पित करूया. या क्षणाला आपल्या मनातील सगळी भीती, चिंता, निराशा, अस्वस्थता प्रभूच्या हातात देऊया. प्रभू आपल्याला सांगत आहे, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. त्या विसाव्याचा अनुभव घेऊया. चला तर त्या राजासनासमोर प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकूया. प्रत्येक जिभेद्वारे कबूल करूया की प्रभू हा ख्रिस्त आहे. त्या संत गणाच्या सुरात सूर मिसळून बनूया. हालेलुया 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 तू आमचा गड आणि दुर्ग आहे. तू राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू आहेस. तू आमचा उत्तम मेंढपाळ आहेस. तुझ्या चरणाशी आम्ही लीन होत आहोत. तुझ्या शरणी परमेश्वर आम्ही करीतो
प्रभू येशू आपल्याला अभिवचन देत आहे, कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याविषयी मी माझ्या दिव्य दूतांना आज्ञा देते. या अभिवचनाला प्रतिसाद म्हणून आपण म्हणूया, जीसस आय ट्रस्ट इन यू, जीसस आय ट्रस्ट इन यू, जीसस आय ट्रस्ट इन यू. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त केंद्रित कुटुंबाची गुरुकिल्ली ह्यातील 8वं पुष्प सादर करण्यासाठी मी आपणा सर्वांसमोर उभा आहे. प्रिय बंधू भगिनींनो, मला सुरुवातीलाच सर्व समर्थ परमेश्वराला धन्यवाद द्यायचे आहेत आणि आमच्या वसई सर्व्हिस टीमचे अध्यक्ष माननीय फादर रॉबिन आणि आमचे आध्यात्मिक सल्लागार माननीय फादर जोएल आणि संपूर्ण वसई सर्व्हिस टीम ह्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत. फारच सुंदर असा टॉपिक कुटुंबासंदर्भात निवडला गेला आहे आणि गेले 7 दिवस आपण सर्वजण अतिशय तन्मयतेने ह्यात सहभागी झालेले आहात. मित्रांनो, एक दिवस दुपारी एका माणसाने मला फोन केला आणि मला म्हणतो, सुभाष लवकर मला तुला भेटायचं आहे, आमच्या कुटुंबात भांडण झालेलं आहे, लवकर. मी धावपळीत त्या माणसाला आमच्या देवळाच्या समोर बोलवलं, कारण कोरोना काळ चालू होता. देवळाच्या समोर तो माणूस आल्यानंतर तावातावाने बोलू लागला, माझी बायको अशी आहे, फार तारकट आहे, रागीट आहे, इमॅच्युअर्ड आहे, वगैरे वगैरे. आणि आमचं नेहमी भांडण होतं, मला तिच्याबरोबर संसार अजिबात करायचा नाही. मी त्याला सांगितलं, माझंसुद्धा आज सकाळी माझ्या बायकोबरोबर भांडण झालेलं आहे. तो म्हणाला, तुमचं भांडण होतं म्हणजे काय, ह्यात नवल काय, जिथे पती पत्नी आहेत तिकडे भांडण तंटा हा अविभाज्य भाग आहे. आणि मग मी त्याला सांगितलं, खुद्द पोप फ्रान्सिस ह्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक कुटुंब हे अपूर्ण कुटुंब आहे. कोणच परफेक्ट नाही आहे, नाही नवरा परफेक्ट, नाही बायको परफेक्ट, कोणच परिपूर्ण नाही, सासूबाई परफेक्ट नाही, सूनबाई परफेक्ट नाही, मुलं परफेक्ट नाहीत, कोणच परफेक्ट नाहीत. आणि जेव्हा आपल्याला हे कळतं की आम्ही सगळे अपूर्ण आहोत, तेव्हा आपण एकमेकाला समजून घेऊ लागतो आणि खरा आपला संसार सुरू होतो. प्रिय मित्रांनो, काही वर्षा अगोदर जेव्हा मी लग्नाची रिट्रीट केली तेव्हा साक्ष देण्यासाठी एक पती पत्नी आले होते, जोडपं आलं होतं. आणि त्या जोडप्यांनी काय सांगितलं माहिती का, आमचं कधीच भांडण होत नाही, सगळी रोजी पिक्चर, सगळं चांगलं चांगलं सांगितलं. मी फादरांना सांगितलं तेव्हा की फादर, हे स्वर्गातून आलेले आहेत, ह्यांचं कधीच भांडण होत नाही आहे. आम्हाला असे साक्षीदार आणा की पती पत्नीच्या संसारात पुढे भांडण होणारच आहेत, ताटातूट होणारच आहेत, त्यावर मात कशी केली अशी साक्ष देणारे दाम्पत्य आणा. माझ्या प्रिय मित्रांनो, आपण प्रत्येक जण अपूर्ण आहोत आणि आपल्या लग्नाचा प्रवास सुरू होतो. तुमचं माझं लग्न होते, मोठी सुंदर स्वप्न आपण रचून आपल्या लग्नाला सुरुवात करतो. आणि मग लग्नाचा प्रवास सुरू झाल्यानंतर काही काळानंतर आपल्या लक्षात येते, नव्याचे 9 दिवस कधी संपून गेलेले आहेत. आपल्या दक्षिण वसईमध्ये एक सुंदर गाणं म्हटलं जातं, मोठ्या घरचे पोकळ वासे. हे मोठं घर वाटत होतं, त्याला पोकळ वासे आहेत हे मात्र लग्नाच्या अगोदर कळत नाही. प्रिय मित्रांनो, लग्नाच्या अगोदर माझ्या राजा, माझ्या सोन्या ती म्हणते आणि तो तिला म्हणतो माझे प्रिय, माझे प्रियतमे.
आणि लग्नानंतर हे सैतान कुठे होतं, ही कैकई कुठे होती, अशी मनाची भावना होते. लग्नाच्या अगोदर सासूबाईला मम्मी काय, सासूबाईसाठी फळे काय, मिठाई काय, अनेक गोष्ट. आणि लग्नानंतर काय होते हे मी सांगण्याची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. बंधू भगिनींनो, फादर फ्रान्सिस दिब्रिटो आम्हाला टॉक द्यायला आले होते. त्यांनी एक सुंदर गंमत सांगितली आम्हाला. ते म्हणाले लग्नाच्या अगोदर तो तिला गाडीवर आणण्यासाठी वसई स्टेशनला काही जातो, नालासोपारा स्टेशनला काही जातो, आणि लग्नानंतर तो म्हणतो तिला बस नाही मिळाली ना तर रिक्षाने येईल, आणि रिक्षासुद्धा नाही मिळाली ना तर तडक चालत येईल घरी. माझ्या प्रिय मित्रांनो, लग्नाच्या अगोदर खूप प्रेम, एकमेकाविषयी तळमळ अशी व्यक्त केली जाते. आणि मग तो जोडा असतो पती पत्नीचा, आपल्याला वाटतं अरे वा काय यांचं प्रेम आहे. पण तो लक्ष्मी नारायणाचा जोडा असतो. लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणजे काय, ती असते कडक लक्ष्मी आणि तो असतो दरिद्री नारायण. आणि मग असेच मतभेद सुरू होतात, ताटातूट होते, अबोला निर्माण होतो, आणि मग अगदी घटस्फोटापर्यंत परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणूनच पोप फ्रान्सिस यांचे जे प्रेषितीय आज्ञापत्र आहे अमोरिस लेथिशिया, ज्याला आपण प्रेमाचा आनंद आहे म्हणजे प्रेमाचा अत्यानंद असं जरी म्हटलं तरी योग्य आहे. आणि ह्याच्यातील 8वं जे पुष्प आहे दुर्बलतेत सोबत मार्गदर्शन व सहभागिता. मी तुम्हाला सांगितलं की पती पत्नीत असे मतभेद, ताटातूट निर्माण होते, घटस्फोट निर्माण होतो. आणि मग ख्रिस्त सभेची भूमिका काय, फादरांची भूमिका काय, तुम्ही जे प्रापंचिक आहेत, जे सज्ञान आहेत, त्यांची भूमिका काय, ह्या संदर्भात अतिशय सुंदर मार्गदर्शन ह्या 8व्या चॅप्टरमध्ये प्रकरणात दिलेलं आहे. आणि मग पोपसाहेब सांगतात की ख्रिस्त सभा, धर्मगुरू आणि प्रापंचिक असे जे घटस्फोटित आहेत, असे जे पुनर्विवाह केलेले आहेत, काही ठिकाणी लिव्ह इन म्हणजे एकत्र राहायचं पण लग्न करायचं नाही, असे ज्या व्यक्ती राहत आहेत, त्यांच्या संदर्भात ख्रिस्त सभा आशावादी दृष्टिकोन ठेवते. मतभेद झाले, ताटातूट झाली, पण आपण त्यांना दोष देत फिरत नाही. अनेकदा समाजाची चुकीची नजर असते. एखाद्या घटस्फोटाविषयी, ताटातुटीविषयी ऐकलं की आपण अनेकांना सांगत फिरतो, कदाचित आपल्याला खरी परिस्थिती माहिती नसते. आणि मग काही जे विरोधक असतात त्या कुटुंबाचे, त्यांना तर अत्यानंद होतो की वा तिकडे ताटातूट झाली, कुटुंब दुभंगलं, बरं झालं. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभा, देऊळ माता ह्याविषयी अतिशय आशावादी आहे. ख्रिस्त सभा ह्या सगळ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करते. आणि पोपसाहेब सांगतात की अशी जी प्रकरणं आहेत त्यांना आपण दोष देत नाही फिरत. आपल्याला ते पसंत नाहीत की त्यांनी लिव्ह इन असं एकत्रपणे पती पत्नीने राहायचं नाही, परंतु असे जे राहतात त्यांच्या संदर्भात मात्र आपण सामंजस्य भूमिका घेऊन त्यांना योग्य संदेश समजावून देणं हे आपलं कर्तव्य आहे. विवाहाच्या बंधनात पडणारी फूट, देवाच्या लेकरांच्या दुर्बलतेची ही ख्रिस्त सभेला जाणीव आहे. ख्रिस्त सभा अमान्य करीत नाही. मी तुम्हाला सुरुवातीला वाक्य सांगितलं जे फादर रॉबिन यांनी अगोदर सांगितलेलं आहे की पोप फ्रान्सिस म्हणतात कुठलंही कुटुंब परफेक्ट नाही आहे. ताटातूट, संघर्ष हा प्रत्येक कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. आणि त्याला सामोरं कसं जायचं, त्याला ख्रिस्त सभा कसं संदेश देऊन, मार्गदर्शन करून कशी ही गाडी रुळावर आणायची, त्याविषयी पोप ठामपणे सांगतात. माझे प्रिय मित्रांनो, असेच पती पत्नी होते. आणि मग एकदा त्या पत्नीला एका माणसाने विचारलं की बाबा तुमचं एकदा तरी पटलं होतं का? तर पत्नी सांगते आमचं कधीच पटत नाही. माझ्या नवऱ्याने समजा सांगितलं हे कर, तर मी सांगते ते करायचं नाही, आपण ते करू. आणि मी काही सांगितलं आपण हे करू, तर तो सांगतो ते नाही, आपण हे करू. पण आमचं एकदा पटलं होतं. कधी पटलं होतं? आमच्या घराला ना एकदा आग लागलेली आणि पळायचं कुठून हा निर्णय घ्यायचा होता.
आणि नवरा म्हणाला आपण येथून जाऊ, तर ती बायको म्हणते तेव्हा कुठे आमचं पटलं होतं, मी सुद्धा नवऱ्याला सांगितलं आपण येथूनच जाऊ. माझ्या बंधू भगिनींनो, पटण्यासाठी अशी आग लागायची गरज आहे का? परंतु आपल्या समाजामध्ये अनेकदा अशी ताटातूट, असा संघर्ष निर्माण होतो आणि मग आपण आपल्या देऊळ मातेकडे जातो, तो संघर्ष मिटविण्यासाठी त्यांना विनंती करतो. अशी एका सासूबाईची गंमत सांगितली जाते. तिला 3 जावई होते आणि त्या 3 जावयांची परीक्षा घ्यायचं तिने ठरवलं. ते मोठ्या जावयाला नदी किनारी आणला आणि मग सासूबाईने नदीमध्ये पडण्याचा असं नक्कल केली. त्या मोठ्या जावयाने तिला धरलं. दुसऱ्या दिवशी मोठ्या जावयाच्या घरी हिरो होंडा आणि त्याच्यावर लिहिलं होतं प्रेमळ सासूकडून सप्रेम भेट. आता 2 नंबर जावयाचा टर्न आला. 2 नंबर जावईला घेऊन सासूबाई गेली नदी किनाऱ्यावर. तिकडे देखील तिने पडण्याचं सोंग केलं. मग 2 नंबर जावयाने विचार केला, अरे शेवटी माझी आई आहे ना, तिने त्याला वाचवलं, त्याने तिला वाचवलं. दुसऱ्या दिवशी ह्या 2 नंबर जावयाच्या घरीसुद्धा हिरो होंडा, प्रेमळ सासूकडून सप्रेम भेट. आता 3 नंबर जावयाचा टर्न आला. आपल्या भाषेत म्हणतात ना, 3 नंबर जावई जरा ओव्हर स्मार्ट होता. सासूबाई गेली त्याला घेऊन आणि सासूबाईने नदीमध्ये पडण्याचं सोंग केलं. ह्या 3 नंबर जावयाने काय विचार केला, ही पडते ना, पडू दे. सासूबाई पडली आणि मेलीसुद्धा. दुसऱ्या दिवशी 10 लाख रुपयेची कार होंडा सिटी ह्या 3 नंबर जावयाच्या घरासमोर आणि त्याच्यावर लिहिलं होतं प्रेमळ सासऱ्याकडून सप्रेम भेट. म्हणजे हा सासरासुद्धा वाट बघत होता, ही एकदाची एकदा कटकट कशी जाते. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या प्रत्येकाचा हा स्वभाव, हा दृष्टिकोन असतो आणि मग अनेकदा ताटातूट संघर्ष निर्माण होते. आमच्या सामवेदी लोकभाषेत हे जे नवरे असे असतात ना, पुरुष जे रागीट असतात, त्यांचं एक नाव दिलं आहे. फादर मॉन्सिनियर कोरियननीच ते पुस्तक लिहिलं आहे. पण एक गंमत म्हणून सांगतो, ते जे रागीट पुरुष असतात ना, त्यांच्याविषयी नाव आहे तिडको मुगलो. ती मुंगी असते ना, चावते, पण हा ब्लॅक कलरचा मुंगा असतो ना, त्याने चावलं की गांज येते. आणि स्त्रीविषयी सुद्धा काहीतरी म्हटलेलं आहे. मी बोलतो, मला माफ करा, पण जी रागीट स्त्री आहे त्याला नाव दिलेलं आहे मार्कंडी गाय. माझ्या बंधू भगिनींनो, हा आपल्या संस्कृतीतून आपल्याला सांगितलं आहे पुरुषांचा स्वभाव असतो, स्त्रीचा स्वभाव असं असतो. आणि म्हणून पोप साहेब या पुस्तकात सांगतात की ख्रिस्त सभा ही युद्धभूमीजवळ असलेल्या हॉस्पिटलसारखी आहे. जे जखमी झालेले व दुखावलेले आहेत त्यांना दीपस्तंभासारखी आहे, पावलोपावली मार्गदर्शन करणारी आहे. आणि मला आपल्या वसईतील सर्व फादरांविषयी फार अभिमान वाटतो. आमच्या वसई सर्व्हिस टीमचे अध्यक्ष फादर रॉबिन ह्यांच्याकडे किती लोक येतात आणि मला माहिती आहे कितीतरी पती पत्नी त्यांचा ताटातुटीचा प्रश्न असला, संघर्ष असला, अगदी घटस्फोटापर्यंत त्यांचं प्रकरण गेलेलं असलं तरी ते जातात आणि आमचे हे ख्रिस्त सभेचे फादर्स असो, सिस्टर्स असो, अगदी प्रापंचिक देखील ह्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. पोप साहेब ह्या प्रेमाचा आनंद ह्या पुस्तकामध्ये हा ख्रिस्ती विवाह म्हणजे ख्रिस्त आणि ख्रिस्त सभा ह्याचं नातं आपल्याला अनुलोक्षण दाखवते. जणू काही ख्रिस्त हा वर आहे आणि ख्रिस्त सभा ही वधू आहे. आणि म्हणून असे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, विशेषतः घटस्फोट, संसार मोडलेला आहे, लिव्ह इन एकत्र राहतात पण विवाह करत नाहीत, कधीतरी नंतर विवाह जर झाला तरच, तर अशा ज्या परिस्थितीत अशी जे लोक आहेत, तर त्या संदर्भात पोप साहेब आपल्याला पाळकीय जबाबदारी अगदी सहानुभूतीपूर्वक अशा लोकांकडे पाहावं असं सुचवते. माझ्या प्रिय मित्रांनो, ह्यात सुंदर असं एक बायबलमधलं उदाहरण दिलेलं आहे. योहानाचं शुभवर्तमान 4 अध्याय वचन 1 ते 6. शोमरोनी स्त्री, ह्या शोमरोनी स्त्रीविषयी आपण अनेकदा ऐकलेलं आहे. आणि मग ती त्या विहिरीजवळ पाणी काढत असताना येशू ख्रिस्त तिला सांगतो, बाई मला प्यायला पाणी दे. आणि मग पुढचा संदर्भ, त्यांचं संभाषण आपल्याला माहिती आहे. आणि मग येशू तिला सांगतो, तुझ्या नवऱ्याला बोलव. आणि ती सांगते, मला नवरा नाही. आणि येशू तिला सांगतो, तुला 4 नवरे होते,
आणि आता जो आहे ना तो सुद्धा तुझा नवरा नाही आहे. म्हणजे ही बाई व्यभिचारात अडकलेली होती. माझ्या प्रिय मित्रांनो, येशू ख्रिस्ताचा दृष्टिकोन ह्या बाईकडे पाहण्याचा किती चांगला होता. ह्या बाईला प्रभू ख्रिस्ताने परिवर्तित केलं. इतकं ती बाई बदलली की ती त्या गावात गेली आणि संपूर्ण गाव जणू काही तिने सुवार्तेने भरून काढलं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभा हेच सांगते. पोप साहेब ह्या पुस्तकात आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात की एखाद्याला आयुष्यभर दोषी ठरविणे हा मार्ग नाही. तर त्यावर मार्ग कुठला? क्षमा व पुनर्वसन. आता आपले देवळाचे जे धुरीण आहेत, धर्मपालक आहेत, ह्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे. पोप साहेब सांगतात, दुर्बळ लोकांना सबळ करणारं औषध म्हणजे कुंसार हे चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. आता माझ्या बंधू भगिनींनो, जे लग्न करतात, माझ्यासारखा विवाहित माणूस आहे, आपल्याला माहिती आहे, जेव्हा मी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा एक मनात होतं की आता मी समुद्रातून चाललो. ह्या समुद्रातून जेव्हा जाणार तेव्हा तिकडे लाटा असणार, वादळ असणार, वारे असणार. आणि मग प्रत्येक पुरुष आणि प्रत्येक स्त्री, प्रत्येक नवरा आणि प्रत्येक बायको ह्यामध्ये बायबलमधील वेगवेगळी व्यक्तिमत्व दडलेली आहेत. प्रत्येक स्त्रीमध्ये स्वतःला अवज्ञा करून नवऱ्याला त्याच्यात सामील करणारी एवा दडलेली असते. आज्ञाभंगामुळे मिठाची खांब झालेली लोटची बायको असते. तर कधीकधी एखाद्या स्त्रीमध्ये सासूबरोबर कायम राहणारी रूथ असते. मरिया मावलेसारखी अगदी नम्र आणि आज्ञाधारक वृत्ती असलेली व्यक्ती असू शकते. प्रत्येक पुरुषामध्ये कदाचित दृढ विश्वास असणारा अब्राहम असू शकतो. तर मध्यधुंद अवस्थेत अमंगल गोष्टी करणारा नोहा असू शकतो. कोणतीही अभिलाषा न बाळगणारा व अशुद्ध कृतीला ठाम विरोध करणारा याकोबाचा पुत्र योसेफ हा असू शकतो. तर अमंगलतेच्या चिखलात ऋतून व्यभिचाराच्या खाईत सापडलेला दावीद असू शकतो. आणि म्हणून एक सुंदर पुस्तक आहे इंग्लिशमध्ये, मेन आर फ्रॉम मार्स अँड वुमेन आर फ्रॉम व्हिनस. म्हणजे प्रत्येकाचं हे व्यक्तिमत्व वेगवेगळं आहे. आजच्या साक्षीमध्ये आपण नंतर ऐकणार आहोत की ह्या आमच्या शिल्पा डिसोजा मॅडम ह्यांचे पती 20 वर्ष बाहेर होते. आता तुम्ही विचार करा, एखादा पती 20 वर्ष जर बाहेर असेल तर घरची परिस्थिती कशी असू शकते. एखादी स्त्री किती कुरकुर तक्रार कंप्लेंट करते. परंतु आपण साक्षीमध्ये ऐकणार आहोत की ह्या शिल्पा मॅडमने कसं प्रभू ख्रिस्ताला स्वीकारून नवऱ्याबरोबर कसं समजूतदारपणे कसा संसार चालवला. माझ्या प्रिय मित्रांनो, असे हे वादळ वारे, असे मतभेद ताटातूट नेहमी येणार. आणि मग पोप साहेब सांगतात ह्या पुस्तकामध्ये, पेत्राचं पहिलं पत्र 4 अध्याय 8 वाक्य, परस्परावर अखंडित प्रीती करा, कारण प्रीती पापाची रास झाकून टाकते. दानियल संदेशाचं पुस्तक आहे 4 अध्याय 27 वचन, धार्मिक वृत्तीने आपल्या पापांचे प्रायश्चित्त घ्या. पीडिताविरुद्ध तुम्ही केलेल्या पातकाबद्दल त्यांना दया दाखवा, अशाने तुमचे जीवन समृद्ध होईल. ह्या पुस्तकात पोप साहेब आपल्या सर्व धर्मगुरूंना सुद्धा सांगतात की कुंसारामध्ये तुम्ही जे भाविक, विशेषतः असे पती पत्नी येतील, त्यांना सहानुभूतीपूर्वक समजूतदारपणे वागणूक द्या. त्यांना दोष देत राहू नका, तर त्यांना आणखी नवीन संधी द्या नूतनीकरणासाठी. माझ्या प्रिय मित्रांनो, इर्मयाचं पुस्तक 7 अध्याय 23 वचन काय सांगतं बघा, मी दाखवलेला सन्मार्ग तुम्ही आचरा, म्हणजे तुमचे कल्याण होईल. माझ्या प्रिय मित्रांनो, मी स्वतः संसारात आहे, मला माहिती आहे संकट, दुःख, अडीअडचणी, मतभेद, अबोला हा जीवनाचाच भाग आहे. ज्यांनी हे स्वीकारलं आहे त्यांना जीवन सुखकरपणे जगण्यास प्रेरणा मिळते, कृपा मिळते. परंतु ज्यांनी स्वीकारलेलं नाही आहे त्यांच्या जीवनात मात्र अनेकदा अडचणी येतात. मी तुम्हाला ह्या कोरोना काळात एका नवऱ्याने एक त्याचं कर्तव्य लिहिलेले आहेत, एक मजेशीर म्हणून सांगतो. बघा काय लिहिलं आहे बघा,
नवऱ्याचं काम काय? तर कुकर खालचा गॅस 3 शिट्यानंतर बंद करणे, डोअर बेल अटेंड करणे, उंचावरचा डबा काढून देणे, डब्याचं झाकून उघडून देणे, घरात पाल झुरळ इत्यादी डायनोसॉरपेक्षा भयंकर वन्य प्राणी मारून घराबाहेर टाकणे, नवीन गॅस सिलेंडर शेगडीला लावून देणे, पेपर आल्यावर लगेच न वाचणे, शब्दकोड न सोडवणे, कपडे इस्त्रीला देणे आणणे, बिल भरणे, महिन्याचं सामान मॉलमधून आणताना पिशव्या उचलणे, पेमेंट करणे, शॉपिंग करताना मॉलमध्ये तासन तास निरर्थक न कंटाळता मागोमाग फिरणे, इशारा होताच चपळाईने पेमेंट करणे, सासरचे पाहुणे येऊन जाईपर्यंत घरात पडेल ते काम करणे, शहाण्या मुलासारखं वागणे, घरातली प्लंबिंग इलेक्ट्रिकची छोटी मोठी कामं करणे. आता बघा त्याने पुढे काय लिहिलं बघा, आणि मलाच मेलीला घरातली सर्व कामे करावी लागतात, एकाची सुद्धा मदत होत नाही, असं वाक्य ऐकून शांत बसणे. आता हे त्याने मजेशीर लिहिलं आहे. पण मग असे अनेक तक्रार करणारे महाभाग तुमच्या आणि माझ्या बाजूला आहेत, कदाचित मी सुद्धा असेन. आणि मग असाच एक तक्रार करणारा माणूस एकदा एका बागेत गेला आणि तिकडे एक वयोवृद्ध होते. ह्या वयोवृद्ध माणसाकडे हा युवक अशीच तक्रार करत होता की माझी बायको ना मला असं काम सांगते, तसं काम सांगते, असं कर तसं कर. आणि मग त्याने काय उत्तर दिलं बघा, बेटा तू मला काही सांगू शकतोस का? तुझा धोबी कोण आहे? युवकाने हैराण होऊन विचारलं, म्हणजे तुझे कपडे कोण धुतं? युवक म्हणाला, माझी बायको. मग दुसरा प्रश्न विचारला, तुझी स्वयंपाकीण कोण आहे? युवक बोलला, माझी पत्नी. पुन्हा त्या वयस्कराने विचारलं, तुझ्या घर परिवारात सगळं सामानावर ध्यान कोण ठेवतं? माझी पत्नी. पुन्हा वयस्कर माणसाने विचारले, तुझ्याकडे पाहुणे आले तर त्यांच्याकडे लक्ष कोण देतं? माझी पत्नी. संकटात दुःखात कोण साथ देतं? माझी पत्नी. आपले माता पिता यांचे घर सोडून आयुष्यभरासाठी तुझ्यासोबत कोण असते? माझी पत्नी. आजारी पडला तर तुझी सेवा कोण करतं? माझीच पत्नी. मग एक गोष्ट सांग, तुझी पत्नी इतकं काम आणि सर्वांकडे लक्ष देते, तर तिच्याकडून छोटी मोठी चूक झाली तर तू इतकं आकाश पातळ का करतोस? माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण सगळ्यांनी, मी आणि तुम्ही, आपण सगळ्यांनी हा समंजसपणाचा विचार करण्याचं गरज आहे. नटसम्राट ह्या नाटकामध्ये बायकोला एक सुंदर उपमा दिलेली आहे. खरं म्हणजे आपण नटसम्राट हे वयस्कर माणसांना कसा त्रास झाला त्याविषयी ऐकतो, परंतु पती पत्नींनी ह्या नाटकातील पती पत्नीविषयी जे सुंदर विचार मांडले आहेत ते जरूर बघावं. तर त्यामध्ये बायकोला एक उपमा दिलेली आहे. बायको म्हणजे बंदर असते, नवरा नावाच्या जहाजाला सावरणार. आणि मग हा नवरा नावाचं जे जहाज असतं ते समुद्रात हेलकावे खाते, ते तुफानाला सामोरे जाते, लाटांना सामोरे जाते, पण त्याला खरी विश्रांती जी मिळते ती मात्र ह्या बंदरात. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, नवरा आणि बायको ह्यांचं जे नातं आहे त्याविषयी पोप साहेबांनी अतिशय समंजसपणाची भूमिका पुन्हा पुन्हा अधोरेखित केलेली आहे. इकडे जे ऐकणारे सेवक नेते आहेत, आपण सगळ्यांनी आज असा एक विचार करूया की आपल्या आजूबाजूला ताटातूट झालेले पती पत्नी आहेत का? समाज दोषारोप करते, ते दुभंगलेले आहेत म्हणून काही जण वाट बघत आहेत की त्यांचं घटस्फोट झालेला आहे. अशा ज्या केसेस आहेत त्याकडे आपण प्रत्येकाने अगदी समंजसपूर्वक सहानुभूतीने लक्ष देण्याचा प्रयत्न करूया. माझ्या बंधू भगिनींनो, मी तुम्हाला ह्या पती पत्नीच्या नात्याविषयी वेगवेगळी उदाहरणं सांगितली, पण हे सुद्धा वास्तव आहे. आपल्या समाजामध्ये आपण सुवार्तेमध्ये वाचतो बघा, अमुकाच्या लग्नाला 25 वर्ष झाली, अमुकाच्या लग्नाला 50 वर्ष झाली. माझा एक मित्र बोलत होता, अरे बाबा 50 वर्षे, इकडे 50 मिनटंसुद्धा आम्हाला सांभाळता येत नाहीत. हे वास्तव आहे. कधी लाखो आणि कोट्यावधी रुपये खर्च करून लग्न होते, ते किती काळ टिकतं हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. माझ्या बंधू भगिनींनो, आपल्या वाडवडिलांनी तेव्हा 10-12 मुलं बाळं सांभाळली,
पण एक मुलबाळ सांभाळताना आपल्या प्रत्येकाकडे किती तक्रारी, भांडणं, कंप्लेंट्स, पती पत्नीमध्ये ताटातूट ह्या एका मुलाबाळावरून सुद्धा होत असते. आणि म्हणून मला तुम्हाला आणखी काही उदाहरणं द्यायची आहेत. बघा, आपल्या समाजात, आपल्या वसईतली उदाहरणं आहेत की ह्या पती पत्नींनी एकमेकाला कसं सांभाळून घेतलेलं आहे. माझा एक मित्र आहे, आमच्या शिल्ड ऑफ फेथमध्ये आहे. त्याची बायको अनेकदा आजारी पडायची आणि मला आठवण आहे, एकदा त्याची मिसेस जवळजवळ 2 महिने बॉम्बे हॉस्पिटलला होती. आणि हा माणूस कुठल्याही प्रकारे तक्रार न करता, कुरकुर न करता किंवा कुणालाही त्याला जो त्रास होतो तो न दाखवता हा तिकडे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये 1.5 महिने राहिला. दररोज ते प्रार्थना करायचे. हा तिच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायचा, तिकडे बायबल वाचन करायचा. माझ्या बंधू भगिनीनो, संकटात, दुःखात, आजारात, आनंदात तुझ्यावर प्रेम करीन ह्याची प्रचिती ह्या उदाहरणात येते. मला आणखी एक उदाहरण माहिती आहे आपल्या वसईतलंच, की एका पतीने त्याची पत्नी, तिला किडनीचा प्रॉब्लेम होता आणि स्वतःची किडनी तिच्यासाठी अर्पण केली. कालांतराने ते पती मरण पावले, परंतु आज त्यांची पत्नी जिवंत आहे. आणि मग एक सुंदर एक्सपिरियन्स की माझे पती मरण पावले, पण त्यांनी त्यांची किडनी मात्र माझ्यासाठी दान म्हणून दिली. माझ्या बंधू भगिनींनो, आपल्या वसईत केवढी उदाहरणं आहेत की एखादी स्त्री कॅन्सर पीडित आहे आणि मग तिचा जो नवरा असतो किंवा एखादी पती कॅन्सर पीडित आहेत, पत्नी किंवा पती, काही लोकांनी स्वतःची नोकरी सोडलेली आहे, काहींनी VRS घेतलेली आहेत. किती प्रकारचा समंजसपणा, ताटातुटीची वेळ असून सुद्धा ह्या लोकांनी एकमेकाला किती प्रमाणात समजून घेतलेलं आहे. ह्या कोरोना काळामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला माहिती आहे आर्थिक प्रश्न निर्माण झाले, अनेक ठिकाणी नोकरी गेली. आणि मग अशा काळात मला माहिती आहे की अनेक पती पत्नींनी एकमेकांना सावरून घेतलं. माझ्या बंधू भगिनींनो, ह्या टॉकचा समारोप करत असताना मला व्हॉट्सअपवरती एक मेसेज आलेला, तो वाचून दाखवायला वाटतो. काय सांगितलं आहे बघा, नवरा बायको म्हणजे वडापाव आहेत. वडापाव, पाव ज्याप्रमाणे वड्याला दोन्ही बाजूने सांभाळून घेतो आणि वडाही पावात घट्ट रुतून बसतो, अगदी तसंच वड्याला म्हणजे बायकोला माहेरच्या तेलाची आठवण होऊन उकळ्या फुटत असतात. पाव इष्टच्या फुशारक्या मारत फुगत जातो. वडापावची चव मुख्यतः वड्यामुळे असते. संसाराला बायकोमुळेच अर्थ येतो. भरपूर लाल तिखट, चवीपुरता मीठ, हळद, हिंग आणि किंचित साखर हे गुणही बायकोतच आढळतात. पावात फक्त असतो मैदा, निर्विकार नवऱ्यासारखा. वड्यात मुख्य असतो बटाटा, कर्बोदयुक्त जाडजूड, अगदी बायकोसारखा. पाव फक्त फुगलेला फुगा नवऱ्यासारखा. बायको वड्यासारखी असते म्हणून वेड्यासारखी वडाला फेऱ्या मारत असते. आणि नवराही बायकोमुळे वेडा होऊन बायकोच्या पावलावर पाऊल ठेवून आयुष्यभर खाली मान घालून मागे पुढे चालत राहतो. वडापाव खाताना पावाचे 2 भाग होतात, एकीकडे बायको, दुसरीकडे आई. वडा मात्र अख्खाच राहतो. वडापाव सोबत म्हणजे नवरा बायको चिंचेसारखे आंबट शौकीन प्रेम, पुदिन्यासारखी पाचक काळजी, टोमॅटोसारखे गोड हास्य आणि रागाची थोडीशी मिरची हवीच. संसार फुलतो तो ह्यामुळेच. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण ख्रिस्त केंद्रित कुटुंबाची गुरुकिल्ली ह्याच्यातील 8वे पुष्प बघितले. आणि मग देऊळ माता या 8व्या पुष्पामध्ये पोप साहेबांनी जे आज्ञापत्र आपल्याला दिलेलं आहे त्याच्यात ख्रिस्त सभा कशी आपल्या लेकरांची काळजी घेते. ख्रिस्त सभा समाजातील ताटातूट असलेले पती पत्नी, विशेषतः दुभंगलेले कुटुंब, ख्रिस्त सभा आणि मग ख्रिस्त सभेचे सेवक नेते, मग ते धर्मगुरू असो, धर्मभगिनी असो की प्रापंचिक तुमच्या आमच्यासारखे, आपल्या सगळ्यांना महत्त्वाचा दृष्टिकोन ठेवायला सांगते. ते म्हणजे समंजसपूर्वक तोडगा काढा.
त्यांना मार्गदर्शन करा, दोष देत बसू नका आणि मग एकदम कन्क्लुजन पण देऊ नका की इकडे आता संपलं, हे आता ताटातूट झाली, हा संघर्ष चाललाय, ह्याच्यात बरं होणारच नाही. नाही बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभा, देऊळ माता आपल्याला जे सांगते ते अगदी खरं आहे. आणि म्हणून आज आपण प्रत्येकजण एक निर्णय घेऊया की आपल्या स्वतःचा संसार, आपण पती पत्नी म्हणून आपला जो संसार चालला आहे तो सुंदर व्हावा, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या आजूबाजूला, आपल्या नात्यामध्ये, आपल्या समाजात, आपल्या कामाच्या ठिकाणी जिथे जिथे ताटातुटीचे प्रसंग दिसतात, जिथे जिथे आपल्याला सेपरेशन दिसतं, तिकडे आपण सामंजस्यपूर्वक भूमिका बाळगून जोडण्याऐवजी तोडण्याऐवजी कसं जोडता येईल असा प्रयत्न करूया. त्यांच्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. गॉड इज गुड ऑल द टाइम. ऑल द टाइम. गॉड इज गुड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. मार्कच्या शुभवर्तमानामध्ये वचन आहे, जे देवाने जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. ख्रिस्त सभेने आपल्याला 7 साक्रामेंत दिलेली आहेत. त्यापैकी एक म्हणजे लग्न संस्कार. पती पत्नी परस्परांवर अगदी मनापासून विश्वासाने प्रेम करून मरणापर्यंत एकमेकांशी वचनबद्ध राहतात, हे या साक्रामेंताचे रहस्य आहे. पती पत्नींचं नातं हे विश्वास, त्याग, समर्पण, आपुलकी आणि निस्वार्थ प्रेम ह्यांनी जोडलेलं असते. दोघांनी मिळून हे संसाराचे गाडे पुढे ओढत न्यायचे असते. मार्गामध्ये अनेक खाचखळगे असले तरी दोघांनी मिळून ते पार पाडायचे असतात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी एक शिक्षिका आहे. माझ्या लग्नाला 20 वर्ष झालेली आहेत. माझे पती सुनील नोकरीनिमित्त परदेशी असतात. लग्ना अगोदरपासूनची त्यांची ही नोकरी, त्यामुळे त्यांच्या घरामध्ये फक्त त्यांचे आईवडील. माझे पती परदेशी गेल्यानंतर लग्ना अगोदर मी दर रविवारी त्यांच्या घरी जात असे, त्यांच्या आईवडिलांबरोबर वेळ घालवत असे. त्यामुळे त्यांच्याबरोबर मला जवळीकता साधता आली. त्यांच्याबरोबर माझं नातं अटूट झालं. सुनीलच्या अनुपस्थितीमध्ये मी त्यांच्या घरी जाते, त्यांच्या आईवडिलांबरोबर वेळ घालवते. यामुळे सुनीलला माझ्याविषयी रास्त अभिमान वाटे आणि ह्यातूनच आमचं आपुलकीचं नातं अधिकच दृढ होत गेलं. लग्ना अगोदरचं जीवन आणि लग्नानंतरचं जीवन ह्यामध्ये खूप तफावत असते. तुम्हाला माहीतच असेल, जर पती परदेशी नोकरीला असेल तर पत्नीला किती जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. मुलाबाळांचे प्रश्न असतात, सासू सासरे, कुटुंबाचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, आजारपण, घरातील स्वयंपाक पाणी, अशा एक ना अनेक जबाबदाऱ्या स्वतःची नोकरी सांभाळून पत्नीला पार पाडायच्या असतात. माझे पती परदेशी आहेत आणि त्यामुळे ह्या सर्व जबाबदाऱ्या मला पार पाडायच्या आहेत, अशी मनाची तयारी मी आधीपासूनच केलेली होती आणि त्या मार्गाने मी प्रवास देखील सुरू केला. प्रत्यक्ष वैवाहिक जीवन जगत असताना या सर्व जबाबदाऱ्या मी आनंदाने स्वीकारल्या. मी माझ्या पतीकडे याविषयी कधीही कुरकुर केली नाही. मी फक्त एकटीनेच का करावं असा प्रश्न देखील माझ्या मनात कधी उपस्थित राहिला नाही. माझी सासू ही BMCमध्ये शिक्षिका आहे, त्यामुळे तिला देखील शाळेत जावं लागत असे. अशा वेळी मुलांना घेऊन माहेरी जाऊन राहणे असा विचार माझ्या मनात आला नाही, कारण मी केलेले माझ्या मनाची पूर्वतयारी, माझ्या पतीबरोबर माझी असलेली एकनिष्ठता, माझी वचनबद्धता, हा संसार आपल्या दोघांचा आहे आणि दोघांना मिळून तो पुढे न्यायचा आहे. वर्षाला 3 महिने माझे पती रजेसाठी घरी येत असत.
पण या 3 महिन्यामध्ये घरातील सर्व जबाबदारी ते सांभाळतात. घरातील कामात, स्वयंपाक करण्यात, मुलांचा अभ्यास घेण्यात मला मदत करत असतात. त्यांचं सहकार्य मला लाभते, त्यांचा पाठिंबा मला लाभतो. आमच्यामध्ये तुझं माझं असं कधीच झालं नाही, तर जे काही आहे ते आपलं आहे आणि आपल्या दोघांना ते पुढे न्यायचं आहे असा विचार आम्ही नेहमी करतो. मग तो पैशाचा प्रश्न असू दे किंवा लहानात लहान कोणताही निर्णय असू दे, आम्ही दोघं ते करत असतात. त्यामुळे आमच्यामध्ये आपुलकी आहे, आमच्यामध्ये बांधिलकी आहे, आमच्यामध्ये विश्वास आहे. या ठिकाणी मला एक प्रसंग सांगावासा वाटतो. लग्ना अगोदर आम्ही जेव्हा चर्चमध्ये जायचो तेव्हा सुनील मिसासाठी शेवटच्या बाकावर बसत असे किंवा चर्चच्या बाहेर उभा राहत असे आणि मला मात्र पुढच्या बाकावर बसण्याची सवय होती. लग्नानंतर सुनीलने कोणतीही कुरकुर केली नाही आणि तो स्वतःहून माझ्या बाजूला येऊन बसू लागला. त्याच्या मित्रांना देखील आश्चर्य वाटले की शेवटच्या बाकावर बसणारा तू पहिल्या बाकापर्यंत कसा पोचला. हे परमेश्वराचे कार्य आहे. परमेश्वराचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर आहे. प्रिय भावा बहिणींनो, पती पत्नीचं नातं हे नाजूक असते. इतर कोणत्याही नात्यामध्ये ती जवळीकता नसते जी पती पत्नीच्या नात्यामध्ये असते. त्याच्यामध्ये दुरावा तेव्हाच निर्माण होतो जेव्हा संवाद राहत नाही. दिवसभर आम्ही कामामध्ये बिझी असायचो, पण रात्री निवांतपणे मी फोनवरती माझ्या पतीशी 1 तास तरी सुसंवाद साधत असे. दोघांचा संपूर्ण दिवस कसा गेला, दोघांनी आज संपूर्ण दिवसात काय केले ह्याची चर्चा आम्ही करत असू आणि त्यातूनच एकमेकांची मने खोलवर जाणण्याचा प्रयत्न आम्ही करत होते. याच्यातूनच आमचा विश्वास वाढीस लागला. आमच्या नात्यात एक प्रकारची पारदर्शकता आली. जीवनामध्ये अनेक चढाउतार येतात. माझ्याही जीवनात काही दुःखसुखाचे प्रसंग आले. माझी आई आजारी झाली. तिला ब्रेन ट्यूमर झाला होता. त्यामुळे मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट करण्यात आले होते. 3 महिने ती हॉस्पिटलला होती. मला भाऊ नाही, सुनील परदेशी आहे. अशा वेळी दुःखाचा डोंगर माझ्यावर कोसळला होता. पण माझ्या कुटुंबियांनी मला हे दुःख पार पाडण्यासाठी सामर्थ्य दिले. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. माझा पती माझ्या पाठीशी होता. माझ्या सासूने माझ्या कुटुंबाची, माझ्या मुलाबाळांची सर्व जबाबदारी स्वीकारली आणि त्यामुळेच मी माझ्या आईची सेवा करू शकली. तिच्याबरोबर 3 महिने मी हॉस्पिटलला राहू शकले. 5 वर्षापूर्वी मी देखील आजारी झाले. माझ्या आईला ट्यूमर झाल्यामुळे जी लक्षणं दिसत होती, काही तशीच लक्षणं माझ्यात देखील दिसू लागली आणि मला देखील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. माझे पती माझ्या जवळ नव्हते आणि त्यावेळेस मी खूप घाबरलेली होती. माझ्या पतीने माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांना काही येता आले नाही. स्वतःच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये गुडघे घालून कळकळीने रडून त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. त्यांनी देवाला वचन दिले, परमेश्वरा, माझ्या पत्नीला जर तू बरं करत असेल तर यापुढे मी वाईनच्या ग्लासला देखील हात लावणार नाही. आणि आजपर्यंत हे वचन त्यांनी निभावलेलं आहे. आजपर्यंत त्यांनी वाईनच्या ग्लासला देखील हात लावला नाही. आम्ही एकमेकांपासून दूर होते, पण मनाने आणि हृदयाने आम्ही एकमेकांच्या जवळ आहोत. गेल्या वर्षी माझा हात फ्रॅक्चर झाला. 35 दिवस प्लॅस्टरमध्ये ठेवण्यात आला. अशा वेळीस माझी पूर्ण जबाबदारी माझ्या पतीने घेतली. माझी सेवा केली. माझ्या कुटुंबाची आणि माझ्या मुलांची काळजी वाहिली. संसाराचे हे गाडे
पुढे वाहत असतानाच आमच्यामध्ये देखील मतभेद झाले, छोटी मोठी भांडणं झाली. एका आईच्या उदरातून जन्माला आलेली मुलं सारखी नसतात. हाताची 5 बोटे समान नसतात, तर माणसं कशी समान असतील? प्रत्येकाचे आचार विचार वेगळे असतात, प्रत्येकाची दृष्टिकोन वेगळे असतात, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकामध्ये काही ना काही कमी जास्तपणा असतो. काही वेळेला नाही विचार पटले आमचे, आमच्यात मतभेद झाले, पण भाविकांनो आमच्यात मनभेद झाले नाहीत. कारण आमच्या पती पत्नीच्या कुटुंबाचा केंद्रबिंदू ख्रिस्त आहे. ख्रिस्त आमच्या नात्यामध्ये आहे. जर ह्या नात्यामध्ये ख्रिस्त नसेल तर त्या नात्याला काहीच अर्थ उरत नाही. तो फक्त एक व्यवहार आहे, ती फक्त एक फॉर्मॅलिटी आहे. बायबलमध्ये इफिस्कराच्या पुस्तकामध्ये वचन आहे, सूर्यास्तापूर्वी तुमचा राग मावळू द्या. दिवसभरामध्ये झालेले मतभेद, दिवसभरामध्ये झालेला अबोला, नाराजी, झोपायला जायच्या आधी आम्ही सहभागिता करतो, आम्ही चिंतन करतो, आम्ही एकमेकांमध्ये चर्चा करतो. मनाला पूर्ण समाधान मिळेपर्यंत, मनातील सर्व किलमिश दूर होईपर्यंत आणि सर्व काही निस्तरल्याशिवाय आम्ही झोपायला जात नाही. आमच्या मनामध्ये जे निंदण आहे ते निंदण काढल्याशिवाय, आमच्या मनामध्ये ही घाण साफ केल्याशिवाय आम्ही झोपायला जात नाही. कारण भाविकांनो, हे निंदण जर आपण काढलं नाही तर दुसऱ्या दिवशी ते असंच वाढत राहते आणि ते वाढून चांगल्याला नष्ट करते आणि त्यामुळे ह्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर होतो, आपल्या मुलाबाळांवर होतो आणि आपल्या कुटुंबातील शांतता नष्ट होते, आपल्या कुटुंबातील आनंद नाहीसा होतो. प्रिय भावा बहिणींनो, खरं सुख हे भोगात नसून त्यागात आहे, घेण्यात नसून हे देण्यात आहे. वैवाहिक जीवन जगत असताना जे काही सुंदर आहे, जे काही चांगलं आहे, जे काही पवित्र आहे, जे काही निर्मळ आहे आणि जे काही सत्य आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न करूया. एक पती पत्नी म्हणून आपण एकमेकांचा आदर करूया, एकमेकांना सन्मान देऊया, कारण त्यामध्येच आपल्या परमेश्वराचा गौरव आहे. आज हे बोलत असताना माझे पती देखील माझ्यासोबत आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये, माझ्या प्रत्येक कामामध्ये त्यांचं सहकार्य मला मिळत असते. माझ्या पतीबद्दल मी देवाला धन्यवाद देते. थँक्यू जीजस, प्रेज यू जीजस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तुला भक्तीने झाकलेल्या देवा, ह्या रोटीच्या रूपात आहे झाकलेला माझे सर्व काहीच मी तुला देतो. काकी लक्ष लावू आनंदी होतो. दृष्टी हातास जिभेस तू कळत नाहीस, परंतु फक्त ऐकून जाणितो आम्ही. सत्य मानितो मी, शब्द देवाचा
पुत्रासे का की त्या सत्याहो नाही जास दुसरे क्षणभर आपण सर्वजण शांत होऊया. ह्या पवित्र साक्रामेंतात साक्षात प्रभू ख्रिस्त आपल्यामध्ये उपस्थित आहे. ह्या पवित्र साक्रामेंतातून कृपेची किरणं आपल्यापर्यंत पोहोचावीत, आशीर्वादाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून आपण विशेष याचना करूया. आपण एक गीत घेऊया. कृपया माझ्या मागोमाग तुम्ही गाण्याचा प्रयत्न करा. ए प्रभू तू ये, माझ्या हृदयी तू ये. ए प्रभू तू ये, माझ्या हृदयी तू ये. तूच माझा मुक्तिदाता, तूच माझा मुक्तिदाता, तूच माझा मुक्तिदाता, तूच माझा मुक्तिदाता. हे प्रभू तू ये, माझ्या हृदयी तू ये. हे प्रभू तू ये, माझ्या हृदयी तू ये. तूच माझा शांतिदाता, तूच माझा शांतिदाता, तूच माझा शांतिदाता, तूच माझा शांतिदाता. ए प्रभू तू ये, माझ्या हृदयी तू ये. ए प्रभू तू ये, माझ्या हृदयी तू ये. माझ्या हृदयी तू ये, माझ्या हृदयी तू ये. होय प्रभू येशू, ये आमच्या हृदयात ये. ह्या पवित्र साक्रामेंतात तू जिवंत ख्रिस्त उपस्थित आहे असा आमचा विश्वास आहे. हे परमभाग्य आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. येशू राया, आज आम्ही जे ऐकलं वैवाहिक जीवनाविषयी, त्याविषयी चिंतन करत असताना आज आम्ही तुझ्याकडे दयेची भीक मागतो. तुझ्याकडे आभार देखील मानतो की पती पत्नी म्हणून तू आम्हाला निवडलेला आहेस. आमच्यातील काही जणांच्या लग्नाला 1 वर्ष झालं असेल, 10 वर्ष असतील, 25 वर्ष असतील, कदाचित जास्त. पती पत्नीचं जीवन अनुभवून आम्हाला लेकरं बहाल केल्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो देवा. देवा, या विवाहाच्या प्रवासात अनेक चढ उतार आमच्या आयुष्यात आलेले आहेत.
अनेकदा ताटातूट आमच्या आयुष्यात आलेली आहे, अबोला आलेला आहे. आणि म्हणून पवित्र साक्रामेंतासमोर आज आम्ही आमच्या जीवनात ज्या जखमा आहेत त्या आणत आहोत. प्रभुराया, पती पत्नी म्हणून आम्ही शेकडो लोकांच्या साक्षीने काही वर्षा अगोदर पवित्र देवळामध्ये वचन दिलं की संकटात, दुःखात, आजारात, आनंदात तुझ्याशी प्रेमाने वागेन, एकनिष्ठेने वागेन. पण एक पती म्हणून, एक पत्नी म्हणून ही कमिटमेंट, ही वचनबद्धता आम्हाला पार पाडता आलेली नाही. प्रभू, आज आम्ही आमच्या पतीची माफी मागतो, आमच्या पत्नीची क्षमा मागतो. आम्ही इतरांसमोर, विशेषतः आमच्या मुलाबाळासमोर चुकीचं वर्तन केलं, आदर्श असे पती पत्नी जीवन जगले नाहीत, त्याबद्दल आज आम्ही आमच्या मुलाबाळांची, आमच्या कुटुंबातील इतर व्यक्तींची माफी मागतो. प्रभू, आम्हाला क्षमा कर. हे आमच्या जीवनात ह्या पवित्र साक्रामेंतामधून तुझा आशीर्वाद ओसंडून वाहू दे. ह्या पवित्र साक्रामेंतामधून तुझी कृपा ओतप्रोत भरून आमच्या जीवनापर्यंत, आमच्या अंतचक्षूपर्यंत वाहू दे. आमच्या विवाहातील जिथे जिथे ताटातूट जखमा आहेत, संघर्षमय प्रसंग आहेत, तिथे ही कृपा ओसंडून वाहू दे. वधस्तंभावरील तुझ्या पवित्र आणि मौल्यवान रक्ताने आमच्या जीवनात हा जो मतभेदाचा, ताटातुटीचा कलंक आहे तो धुवून काढ. प्रभू, प्रभू, पती पत्नीच्या नात्यामध्ये अनेकदा आमचे दृष्टिकोन वेगवेगळे असल्यामुळे तणाव आला. अनेकदा आम्ही एकमेकांना दुखविलेलं आहे, लागेल असं बोललेलं आहे. अनेकदा आम्ही एकमेकांना टेक इट फॉर ग्रँटेड म्हणजे गृहीत धरून चाललेलो आहोत. एकमेकांच्या भावना आम्ही समजून घेतलेल्या नाहीत. प्रभू, कदाचित आम्ही भोगवादी दृष्टिकोनातूनच बघितलेला आहे. प्रभू, आज आम्ही आमच्या पती पत्नीची, एकमेकांची माफी मागत आहोत. आमच्या जीवनात कदाचित जुन्या जखमा असतील, आमच्या लग्ना अगोदरच्या. कदाचित लग्ना अगोदर आमचं कोणाबरोबर नातं झालेलं असेल. कदाचित लग्ना अगोदर एक पती म्हणून आम्हाला दुसरी पत्नी, वेगळी मुलगी, एक वेगळा मुलगा हवा होता, पण त्याच्याबरोबर जुळलं नाही, अशी परिस्थिती असेल. कदाचित आमचा प्रेमभंग झालेला असेल. त्या जखमा आमच्या आयुष्यात अजूनही आहेत. प्रभू, ये तुझ्या पवित्र रक्ताने ह्या जखमा धुवून काढ. प्रभू, प्रभू, कदाचित एक पत्नी म्हणून नवऱ्याच्या घरी प्रवेश केल्यावर अनेक अपेक्षा, आशा ठेवून आलेली होती मी, पण त्या आशेचा, अपेक्षांचा चक्काचूर झाला असेल. कदाचित एक नवरा म्हणून पत्नीकडे वेगळ्या भावनेने बघितलं असेल की ही फार समजूतदार असेल, मला प्रेमाने सांभाळून घेईल, पण कदाचित तिकडे आमच्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला असेल. आज आम्ही ह्या कदाचित चुकीच्या कल्पना, चुकीच्या अपेक्षा एकमेकांकडून बाळगून, एकमेकांकडून नंतर दुखवले गेलो, ह्याबद्दल आज आम्ही माफी मागतो. प्रभू, पती पत्नीच्या नात्यात मुलं बाळ हा एक अविभाज्य घटक आहे. पण कदाचित आमच्या आयुष्यात आम्हाला लेकरं नकोत असा विचार केला असेल. सुरुवातीच्या काळात गर्भपात केलेला असेल. आमच्या जीवनात अनेकांना मी सल्ला दिला असेल की गर्भपात करा, हे लागोपाठ मूलबाळ नको, मुलगी नको. प्रभू, आज आम्ही ह्या पवित्र साक्रामेंतासमोर ही आमची जखम आहे ती घेऊन येतो. त्यामुळे आमच्या मनात अपराधीपणा निर्माण झालेला आहे. आमच्या जीवनात आम्ही आशीर्वादाला जणू काही मुकलेलो आहोत. अजूनही आमच्या जीवनात तो तणाव आहे, अंतःकरणाच्या खोल कप्प्यातली जखम आहे. हे येशू, ये
आज आम्हाला बरं कर, आम्हाला मुक्त कर, आम्हाला स्पर्श कर प्रभू. प्रभू, आम्ही आमच्या सासू सासऱ्यांची आठवण करतो. कळत न कळत आम्ही सासू सासऱ्यांना दुखविलेलं आहे. ते वयस्कर आहेत ह्याचं भान आम्हाला राहिलेलं नाही. त्यांचं कदाचित म्हातारपण आहे, त्या चुका करणार ते ह्याची जाणीव आम्ही न ठेवता उघडपणे कदाचित त्यांचा अपमान केला आहे. त्यांच्या मनाला लागेल असं बोललेलो आहोत. आज आम्ही आमचे सासू आमचे सासरे ह्यांची क्षमा करतो, ह्यांची क्षमा मागतो. कदाचित त्यांनी सुद्धा आम्हाला दुखविलेलं आहे. एक सासू म्हणून, एक सासरा म्हणून त्यांनी आमच्यावर जे प्रेम दाखवायला पाहिजे होतं, जवळीकतेने आमच्याबरोबर जसं वागायला पाहिजे होतं तसं वागले नसतील. त्यांच्याकडून काय आणखी दुखापत झाली असेल, आज आम्ही आमच्या सासू सासऱ्यांना क्षमा करतो प्रभू. प्रभू, तू आम्हाला गोंडस लेकरं दिली, पण कधी कधी आमच्या रोजच्या व्यवहारात ही लेकरं आहेत ह्याचं आम्हाला भान देखील राहिलेलं नाही. कधी कधी आम्ही इतके आम्ही मुलाबाळांना विसरून गेलो की प्रभू, जे चुकीचं आहे त्याप्रमाणे आम्ही व्यवहार केलेले आहेत. आम्ही एकमेकांना ब्लॅकमेल केलेलं आहे प्रभू. आमच्या गोंडस लेकरावर आम्ही चांगले संस्कार करायला पाहिजे होते, ते आम्ही केलेले नाहीत. आज आम्ही आमच्या लेकरांची माफी मागतो. ही गोंडस लेकरं आमच्याकडे आदर्श अनुकरणीय जीवन जगावं म्हणून बघत आहेत, पण आम्ही ह्या गोंडस निष्कलंक लेकरांना योग्य असं मार्गदर्शन केलेलं नाही, त्यांच्यासमोर योग्य वर्तन आम्ही केलेलं नाही. आज आम्ही माफी मागतो प्रभू. आजच्या टॉकमध्ये आम्ही ऐकलं की ख्रिस्त सभा, आमचे धर्मगुरू, आमचे धर्मभगिनी, प्रापंचिक हे ह्या ताटातूट झालेल्या संदर्भात फार मोलाची भूमिका पार पाडत आहेत. आम्ही आमच्या ह्या सगळ्या धर्मगुरूसाठी, सगळ्या प्रापंचिकांसाठी, आमच्या ख्रिस्त सभेसाठी कृपा मागतो. आज आमच्या बाजूला जिथे जिथे दुभंगलेलं कुटुंब आहे, पती पत्नी आहेत, जिथे जिथे अविश्वास, तणाव निर्माण झालेला आहे, नात्यात बेबनाम निर्माण झालेला आहे, सेपरेशन निर्माण झालेलं आहे, अशा सगळ्या पती पत्नीसाठी आम्ही कृपा मागतो प्रभू. ह्या पवित्र आत्म्याच्या गीताद्वारे आम्ही तुला विनंती करतो की पवित्र आत्मे ये आणि तू नवं जीवन दे, आम्हालाच नाही तर जिथे जिथे तुटलेले प्रसंग आहेत, जिथे जिथे दुभंगलेली परिस्थिती आहे, तिकडे तुझा आरोग्यदायी स्पर्श कर प्रभू. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. बरसा दे शांति तेरी, बरसा दे शांति तेरी, बरसा दे शांति तेरी, बरसा दे शांति तेरी. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा
आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे, बरसा दे मुक्ति तेरी, बरसा दे मुक्ति तेरी, बरसा दे मुक्ति तेरी, बरसा दे मुक्ति तेरी। पावन आत्मा आजा दिल में मेरे, प्यार मुझे दे दे, पावन आत्मा आजा दिल में मेरे, प्यार मुझे दे दे, बरसा दे प्रेम का दान, बरसा दे प्रेम का दान, बरसा दे प्रेम का दान, बरसा दे प्रेम का दान। पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे। यीशु राया, यीशु राया, माझ्या जीवनी तू ये, प्रभू येशू ये, ह्या क्षणाला मला स्पर्श कर, मुक्त कर. वधस्तंभावरील तुझं पवित्र रक्त आंबाभोवती शिंपड प्रभू. तुला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. तो आरोग्यदायी स्पर्श आम्हाला तू कर प्रभू. येशू राया तू ये, माझ्या तारका तू ये, माझ्या मुक्तिदात्या तू ये, जीवनदात्या तू ये, येशू राया तू ये. याला ला मांद्री याला ला 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 ला, शियाला ला मांद्री याला ला मशाला ला ला ला, याला ला मांद्री याला ला 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 ला, शियाला ला 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 ला, याला ला मांद्री याला ला 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 ला. प्रभू येशू ह्या पवित्र साक्रामेंटामधून कृपेची किरण, आशीर्वादाचा प्रकाश आमच्यापर्यंत पोहोचू दे. ह्या पवित्र साक्रामेंटामधून आम्हाला मुक्तीचा अनुभव येऊ दे. ह्या क्षणाला आमच्या हृदयाला स्पर्श कर. ह्या क्षणाला आमच्या जे जखमा झालेल्या आहेत तिकडे तुझा स्पर्श होऊ दे. आम्हाला मुक्ती दे, शांती दे, आरोग्य दे. शराला मला ला 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 ला, शराला मला ला 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 ला, याराला मांद्री याराला मला ला 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 ला. थँक्यू जीसस. स्पर्श कर प्रभू. ह्या क्षणाला मला तुझ्या आशीर्वादाने ओतप्रोत भरून काढ. Thank you, Jesus. Hallelujah. Praise you, Father. Thank you, Jesus.
यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी। पैदा हुआ बना इंसान, देखो भगा शैतान। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी। पैदा हुआ बना इंसान, देखो भगा शैतान। हाले हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हालेलुया। नारे लगाओ, जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान। ताली बजाओ, नाचो गाओ, देखो भगा शैतान। नारे लगाओ, जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान। ताली बजाओ, नाचो गाओ, देखो भगा शैतान। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी। पैदा हुआ बना इंसान, देखो भगा शैतान। हाले हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया।